चला आपण पंचांचा शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेमध्ये ज्यांनी जबरदस्त भूमिका बजावली असे आमचे पंच आणि पंचांचा देखील आम्ही यथोचित शुभ सन्मान करतोय. चला मॅच आपण सुरू करणार आहोत. थोडीशी दक्षता घ्यायची फक्त ही विनंती असेल. चला मॅच सुरू करायची. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. फलक 1 या आकड्यावरती. त्या जागेमध्ये काहीतरी मला वाटतं फॉल्ट आहे. तिथे जो बसतो आता पहिले रामदादा, आता मग पतू, त्यानंतर आता डीके दादा. काहीतरी विषय मगाशी जितू होता. सिंगल ऍड होईल. धावफलक 2 या आकड्यावरती. 2 धावा या फलकावरती आहेत. जितू पाहायला मिळत आहेत. राज आणि रोहन हे पण जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. रोहन आणि राज हे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत ऍज ओपनिंग पेअर. जितूचा मी कौतुक करेल. ज्या प्रकारे जितूने पहिलं षटक हाताळलंय. नेहमी आपल्या संघाला विकेट टेकिंग गोलंदाजी करून फ्रंट फूट वरती आणलंय पहिल्याच षटकामध्ये. मात्र इथे देखील A1 जोडी पाहायला मिळते राज आणि रोहनची. पुन्हा एकदा सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढे सर्किल जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. धावसंख्या फलकावरती 5. आणि विकेट. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. पहिल्या षटकाच्या अगदी अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. एका आकड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. नवीन बॅटर पथू पाटील. पथू पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 ला आता सुरुवात होईल.
धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 7 ऑन द बोर्ड. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा या धावफलकावरती. ये क्लिप वायरल होनी चाहिए. चार चेंडू 9 धावा या धावफलकावरती. आणि चौकार. कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह. बॉल सीमा पार. मुंबईची मरीन ड्राइव्ह आणि त्यापेक्षा कडक रोहनची कव्हर ड्राइव्ह. चौकार आलेला आहे. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकत असताना. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा या धावफलकावरती. लास्ट बॉल. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 14 धावा या धावफलकावर. 14 ऑन द बोर्ड. ओव्हरची समाप्ती होईल. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त. धावसंख्या 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. 14 ऑन द बोर्ड. चौदा धावा फलकावरती आहेत. 14 रन्स ऑन द बोर्ड. अभि भाऊ थकलेत ना? कारण लवकर करा ना मग. अभि भाऊ थकलेत ना? खरं सांगा. उद्या कामावर जायचे ना? मग असं वाटत नाही का की आपण लवकर मॅच संपवाव्या आणि घरी जाऊन आराम करावा? धावसंख्या फलकावरती 14 पाहायला मिळते. अरुण पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती अरुण. स्ट्रायकिंग एंड वरती पथू पाटील. नो बॉल. नो बॉल पाहायला मिळतील. या वेळेस स्ट्रोक चांगला होता, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती आहेत. एक बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ. तू आज काय विषय? आउट झाल्यानंतर मनातल्या मनातच हसतोय. फलक 16 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. धावसंख्या फलकावरती एका धावेने पुन्हा एकदा पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल बघता बघता 17 या आकड्यावर.
क्या बात आहे अनिकेत. काय सूर मारला, खाल्लेला बाहेर निघता निघता वाचला. वाह क्या बात है. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कप्तान चला सिनातान. बॉल सीमा पलीकडे चौकार. जबरदस्त स्ट्रोक होता अफलातून. बॉल सीमा पलीकडे 4. धावत संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 23 या आकड्यावरती. तेवीस धावा फलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आता चौथं मार्गस्थ जे शेवटचं आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती शिवमला आपण पाहू शकतो. शिवम पाहायला मिळतील. फक्त दिशा दाखवली. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक डीके यांचा पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक होता. कडक जडेजा आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 24 25 25 धावा आहेत. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. 26 26 धावा या धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूंमध्ये अजून 3 ते 4 धावा जरी आल्या तरी 30+1 मी म्हणेल फायटिंग टोटल नक्की आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ चांगले आहेत. सनी मॅच बघतोय, कोण कसा खेळतोय, फायनल मध्ये कोणाला कशी बॉलिंग टाकू विचार करतोय. वीस धावा या फलकावरती पाहायला मिळतील. आणि 2 धावा या फलकावरती ऍड. सिंगल ऍड होईल. 30 धावा फलकावरती 31 धावांचं लक्ष.
चला मॅच सुरू करणार आहोत आपण. 31 धावांचं लक्ष आहे. 31चं टार्गेट. परांगण आणि अनिकेत, अनिकेत आणि परांगण ही सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. तर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील मनोज पहिल्या षटकामध्ये. सेमीफायनल नंबर 1 मैदानावरती 31 धावांचं लक्ष. एकीकडे रिया 11, दुसरीकडे साई गणेश मायरा 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती स्लॉक करत असताना मिळेल सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र एक धाव जी धावफलकावरती असेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 2 या आकड्यावरती. 31चं टार्गेट आहे. ओके ओके, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे, सो आपण टेक्नॉलॉजीचा यूज करूया. सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. तीन धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील आणि मैदानावरती ऍड होत असताना सिंगल. धावसंख्या 4. पूर्ण बोर्ड 4 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 5. 4 चेंडू 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत.
चला मॅच सुरू करा. धावसंख्या फलकावरती आपल्याला 7 पाहायला मिळेल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल. एका चेंडूचा खेळ आपल्याला शिल्लक पाहायला मिळतोय. बाळा सर आपल्याला पाहायला मिळतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि ऋतिकेश सर आपल्याला पाहायला मिळतील स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. 7 धावा फलकावरती आणि हा सिंगल आणि 8 धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती केतन पाहायला मिळतील. केतन व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 9. 9 ऑन द बोर्ड. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. चेंडू झालेत आतापर्यंत 1. धावसंख्या 10. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅक वरती केतन पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती परांगण नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत. 4 ओव्हरची मॅच. आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. 10 धावा फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सिंगल ऍड होईल फलक 11 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बाळा सर 4 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सिंगल रन ऍड आणि धावसंख्या फलकावरती पुन्हा एकदा 12 या आकड्यावर. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक दुसरं देखील मैदानावरती समाप्त. धावसंख्या 12 पाहायला मिळेल म्हणजे आता 19. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 19 धावा. 19.
चला स्पीडअप करायचंय. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. यश पाहायला मिळतील. बघूया यश यांच्या वतीने कशा प्रकारची गोलंदाजी होते. यश पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. धावफलक जाऊन पोचलेला आहे, ते म्हणजेच 13 या आकड्यावर. पुन्हा एकदा सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच 15 धावा. सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल. 16 आकड्यावरती. 16 ऑन द बोर्ड. 3 चेंडू 16. डॉट बॉल. डॉट बॉल. 16 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अठरा धावा फलकावरती. आणि रिया 11 यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. धन्वेशजी पाटील यांच्या वतीने रिया 11 संघाला स्पेशल शुभेच्छा आल्यात. आणि प्रणित पाटील यांच्या वतीने देखील रिया 11 संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 19 या आकड्यावर. 6 बॉल 12 हे समीकरण पाहायला मिळेल. 6 चेंडूंमध्ये 12. 6 चेंडूंमध्ये 12. सहा चेंडू 12 धावेंची आवश्यकता आहे. एहसान पाहायला मिळतील आपल्याला. बघूया एहसान यांच्या वतीने कशा प्रकारची गोलंदाजी होईल. आणि विकेटचं पतन झालंय. फलंदाज किरणच्या खेळीचा अंत होईल. 5 चेंडू 12. दर्शन नवीन बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील. चेंडू 12 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चार बॉल 11 हे समीकरण. आता हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत. 2 बॉल फार महत्वाचे असतील. तू तो कोवळा जीव आहे. तुझं काय? आणि आज चौकार पाहायला मिळतोय.
म्हणजे आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 7 3 चेंडू 7 हे समीकरण. 3 चेंडूंमध्ये 7 धाब्यांची आवश्यकता असेल. 3 चेंडू 7. दोन चेंडूंमध्ये आता 3 धाब्यांची आवश्यकता. काय कडक स्ट्रोक मारलेत आणि दोन्ही गॅप मधून भेदणारे एक स्ट्रोक, कमालीचे स्ट्रोक. वेळेवरती हे स्ट्रोक आलेले आहेत. 2 चेंडू 3. दर्शनने या मॅच मध्ये जी फुंकलाय. हा बॅट्समनने देखील टायमिंग साधलंय. 2 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता असेल. आता 1 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता असेल. कुठला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होईल? रिया 11 की साई गणेश मायरा? 1 चेंडू आणि 2 धाब्यांची आवश्यकता आहे. ते 2 चौकार मारून या मॅच मध्ये जीव फुंकलंय बॅटर दर्शनने. मात्र आता फायनल टच द्यावं लागेल कृष्णा यांना. 1 चेंडू 2. 1 चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता असेल. 1 बॉल 2. एक चेंडू 2 धाब्यांची आवश्यकता कृष्णा स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील. आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आहे रिया 11.